श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 384. महात आश्रमाच्या यंत्रासन पूजेचा स्वीकार. महात आश्रम म्हणाले, हे चांगदेव राऊळ आमचा मार्ग उच्छेदित आहेत म्हणून शास्त्र मठात रंग पूजेची तयारी केली. यंत्रासन राचिले, मठात धूप केला, देवतांना आवाहनले. मग आमच्या शिष्याला सर्वज्ञांना बोलवायला पाठवले. त्याने सर्वज्ञांना विनंती केली. सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली. मग सर्वज्ञ तेथे जायला निघाले. सोबत भट्टोबास होते. भट्टोबासांनी सुपारीची खांडे दिली. पानविडे करून देत येत होते. दाराजवळ पोचले आणि सर्वज्ञांनी पानविडा थुकला. सर्वज्ञ म्हणाले, गृहस्थाश्रमाच्या धर्माने संन्यासांच्या ठिकाणी जाऊ नये बरे. मग सर्वज्ञ समोर गेले. तेव्हा ते सर्वजण उठून उभे राहिले. स्वागताचा अविभाव दाखवला. यावेजी म्हणून यंत्रासनाकडे हात दाखवला. सर्वज्ञांनी डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने आसन उलटे केले आणि अंगठ्याने दाबले. मग सर्वज्ञ आसनावर बसले. आसनाभोवती रंग भरलेला होता. त्यांचे सर्वज्ञांनी कौतुक केले. चांगले ते काही मान्य केले, काही चुका दाखवल्या. मग त्याने सर्वज्ञांची पूजा केली, विडा समर्पित केला. मग सर्वज्ञ तेथून निघाले. रस्त्याने येताना भट्टोबासांनी विचारले, जीजी श्रीचरणाच्या अंगठ्याने आसन उलटे का केले? सर्वज्ञ म्हणाले, त्यांनी मंत्र आवाहून यंत्रासन रचले होते. सर्व देवतांना सामर्थ्य रूपाने बोलवून आसनाखाली वर तोंड करून बसवल्या होत्या. मग आम्ही यंत्रासन उलटे करून देवतांची तोंडे खाली केली. त्या आसनावर जो बसला असता त्याला त्या देवतांनी घेतले असते. भट्टोबास म्हणाले, जीजी पण सर्वज्ञांवर त्यांचा काही परिणाम झाला नसता. सर्वज्ञ म्हणाले, ते याचा ठाई एके सामर्थ्य अति तिये तरी येथोनीची सिद्धी नेई जती की. मग सर्वज्ञ गणपत मठाकडे गेले. हे बाईसाला माहीत नव्हते. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.